सिद्धी समप्रभ निर्विघ्नं करोमि देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वकार्येषु सर्वदा सर्वकार्येषु सर्वदा। हे गणराया सुखकर्ता तूच आहे, दुःख हरता तू आहे, विघ्न हरता तू आहे, तुझी तू आहे, तुझी तू आहे। आमच्या या क्रीडा महोत्सवाला आतापर्यंत निर्विघ्न पद्धतीने पार पाडलाय, आजचा महाफिनाले देखील पार पाडून घे हीच तुझ्या चरणी विनम्र प्रार्थना आहे। माते शारदेला वंदना आहे, माते शब्दांची सांगडजे माझे आराध्य अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की यांच्या चरणी वंदना आहे। यस पहिला चेंडू दूर येत आहे, यावेळेला शॉटला चांगल्या पद्धतीने कव्हर केला गेलेला आहे कव्हरच्या क्षेत्रामध्ये आणि पॉवर प्लेच्या पहिल्या चेंडूला सुरेख पद्धतीचा एक टोला मात्र येतो आहे पाण्यासाठी आणि दुहेरी धावा टिपल्या जात आहेत। तर आपण बघू शकता सुरेख असं क्षेत्ररक्षण रस्ता दिलेलं इकडे पाहायला मिळते आहे, गली पाहायला मिळते आहे, फाईन त्यानंतर स्क्वेअर लेग राजेंद्र हरेश्वर जाऊन आपले स्टंप एकदा बोला ना, लिहिलंय ना त्याचं लिहिलं ना प्रत्येक केलं मी केलं प्रत्येक वेळेला नाव आहे त्याच्यात नाव आहे हां ते केलं ना त्याला जाऊन पण केलं हे बघ पुढे गेलं राजा विकेट दिलं ज्यांची नावं आहेत ना त्यांची सगळ्यांचे होते आपण जे खेळतो असं राजेंद्र हरेश्वर दवणे यांच्याकडून VMPL साठी स्टंप्स देण्यात आलेले आहेत, त्यांचं धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। चला दरम्यान दोन चेंडू हाताळले गेलेले आहेत, धावसंख्या 3 आणि यावेळेला मात्र तुराल राऊत हलकासा पुश करतो आहे, सांगतात ना पुश करो खुश रहो आबाद रहो क्योंकि ये शुरुआत है। सुंदरशा पद्धतीने एक छोटी धाव टिपली जात असताना इकडे पाहायला मिळते आहे, सुरेख पद्धतीने ज्या पद्धतीने इकडे कामकाज चाललं आहे आजच्या दिवसाचं महाफिनालेचं कामकाज आपल्याला इकडे पाहायला मिळते आहे आणि सामन्याला देखील चांगली सुरुवात होताना, कारण आजचा दिवस कोणाचा आहे हे देखील कळणार आहे। 3 चेंडू 4 धावा, विशाल खेळतोय 3 धावांवर तर कुणाल खेळतोय एका धावेवर राऊंड द विकेट करून। राईट हँड ओव्हर द विकेट कडून गोलंदाजीसाठी येताना कुणाल बिंदे यावेळेला मात्र थोडस बाहेर निघून चेंडूला खेळली जाते आहे शॉट कव्हर कडे, जिकडे सुरेख असं क्षेत्ररक्षण इकडे आपल्याला पाहायला मिळते आहे। खूपच कमालीची रणनीती इकडे आपली जाताना पाहायला मिळते आहे, गली आहे, पॉइंट आहे, कव्हर आहे, मिड ऑफ आहे, मिड विकेट आहे, स्क्वेअर लेग अँड फाईन लेग असं क्षेत्ररक्षण आहे, डीपला लॉंग ऑन कडे क्षेत्ररक्षण तैनात आहे आणि चेंडू त्यांच्याकडेच सुपूर्द होत असताना दरम्यान एकेरी धाव पुनश्चिद्ध टिपली जाताना पाहायला मिळते आहे। तर एक धाव आणि शेवटचा चेंडू असेल या षटकातला, नक्कीच लेफ्ट हँड राईटी कॉम्बिनेशन इकडे तयार केल्यामुळे पॉवर प्ले मध्ये थोडस क्षेत्ररक्षण बदल हा खूप महत्वाचा विषय असतो आणि इकडे आपण बघू शकता आहात की रणनीती इकडे एक्स्ट्रा मिड विकेटला आणि एक लॉंग ऑन असं क्षेत्ररक्षण डीप मध्ये आपल्याला पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळते आहे। तर षटकातला शेवटचा चेंडू देखील असेल आणि खास करून सांगायचं VMPL एक जबरदस्त टुर्नामेंट जी समस्त गावाचं नाही आहे तर डहाणू तालुक्यामध्ये या टुर्नामेंटचा बोलबाला असतो। यावेळेला मात्र उंच टोला दिला गेला जातो आहे, सुपर शॉट आहे, आउट ऑफ द पार आहे, बेहतरीन सुरुवात केली गेलेली आहे आजच्या फिनाले डेला। नक्कीच कुणाल राऊत याच्या फळीतून एक चांगला फटका हुक करून स्क्वेअर क्षेत्रामध्ये षटकार ठोकला जात असताना पाहायला मिळतो आहे। तर नक्कीच आपल्या ठिकाणी कैलास चंद्रकांत दवणे मुंबई पोलीस मध्ये कार्यरत आहेत आणि आज त्यांची उपस्थिती या ठिकाणी लाभलेली आहे। तर आयोजक कमिटीचे अध्यक्ष सचिन तांडेल यांना मी विनंती करतो की त्यांनी सरांना पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन सत्कारित करायचे आहे। नक्कीच मुंबई पोलीस आणि त्या ठिकाणी कार्यरत असे आपल्या गावाचे कैलास चंद्रकांत दवणे यांची उपस्थिती
तसं लाईव्ह आमचा कॅमेरामॅन टिपतो आहे मुख्य व्यासपीठाला आणि हे आपण थेट बघू शकतात युट्यूब लाईव्हला ओम साई स्पोर्ट्स, जिकडे आपलं आजच्या दिवसाचं तुम्हाला प्रत्येक क्षण आणि क्षण चांगल्या पद्धतीने क्लिअरिटीने टिपला जाईल, तर त्याच्याकडे देखील लक्ष असू द्यात. दरम्यान या मैदानाच्या आत खेळला जातो आहे पहिला चेंडू सुरत पद्धतीने एक्स्ट्रा मिड विकेटकडे टर्न केला गेलेला असताना पाहायला मिळतो आहे आणि एकेरी धाव तर अनुराग विंदे गोलंदाजी साकारत असताना पाहायला मिळतो आहे. Yes. Right hand over the wicket. अनुराग विंदे स्विच करण्याचा प्रयत्न तृणालचा, परंतु नक्कीच अनुराग याने मात्र लीड केलं तृणालला आणि ज्या पद्धतीनेच आकुटप्पाचा चेंडू साकारला, सुंदर पद्धतीचा चेंडू आणि निर्धाव चेंडू आपल्याला इकडे पाहायला मिळतो आहे. तर पाहूया नजाकत काय असणार आहे, कारण प्रत्येक चेंडू आणि चेंडू एक आगळं वेगळं रूप इकडे घेऊन येत असताना पाहायला मिळते आहे. कमालीच्या फटकेबाजीची नजाकत देखील पाहायला मिळते आहे, कारण एक षटकार नक्कीच ओपन झालेला आहे. यावेळेला पुन्हा एकदा हलकासा कट. हॅलो, नक्कीच हलकासा कट आला आणि इकडे मात्र तृणाल राऊतला डक्का उठला. अनुराग विंदे याने मात्र रणनीती एक चांगली बनवली होती. नक्कीच पहिल्या चेंडूपासून त्याने रणनीती तयार केली होती. विशालकडे स्ट्राईक होती, स्ट्राईकला रोटेट करून त्याच्या निशाण्यावर मात्र सांगतात ना रडारवर कोणाला ठेवायचं, तर तृणाल राऊत याने बघितलं, डॉट दिला, त्यानंतर लगेच पुढच्या क्षणाला मात्र एक व्हेरिएशन दिलं आणि सुरेख पद्धतीचा कॅच आउट, जिकडे यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये तृणाल विंदे आपल्याला पाहायला मिळतो आहे. त्याने मात्र सुरेख असा झेल टिपला आणि पहिला व्हायला झटका मात्र मिळतो आहे, तो म्हणजे वरुड कॅपिटल संघाला. इकडे मात्र जबरदस्त झुंज पाहायला मिळणार. आज महाफिनाले डे आहे आणि फिनाले डे च्या माध्यमातून जर विचार केला तर दमदार क्रिकेट पाहायला मिळणार आहे. डीजे मास्टर प्रज्योत कुठे गेला आहे ना अनुजा, आवाज करतो बघ. प्रज्योत धानमेर थोडस युट्यूबला आवाज खरखरतोय, थोडा सेटिंग करायला ये. नक्कीच न्यू बॅटर्स मैदानामध्ये आलेला आहे, तो म्हणजे कुमार. नक्कीच कुमारने देखील कालच्या दिवसात एक चांगले योगदान दिलं होतं. महत्वपूर्ण विकेट्स जेव्हा असतात ना त्या घेणे टिपणं, आता यावेळेला फलंदाजीसाठी त्याला प्रमोट केलं गेलेलं आहे. वा, स्टाईल्स काय आहे. आणि कालच्या दिवसात देखील त्याने षटकार दाखवून दिला होता, सुंदर खेळी साकारली होती आणि आज महाफिनालेमध्ये देखील आपला कौशल्य दाखवण्यासाठी सिद्ध आपल्याला तो पाहायला मिळतो आहे. अनुराग मात्र नक्कीच या टुर्नामेंट मध्ये भारीच फॉर्म मध्ये आहे. यावेळेला मात्र स्टाईलिश फटका मात्र वीरेंद्र सहवाग स्टाईल मधून फटका घेतला आणि दरम्यानकडे चेंडू, परंतु 2 धावा मात्र जबरदस्त चांगल्या पद्धतीने रनिंग द बिटवीनच्या माध्यमातून गोळा होत असताना पाहायला मिळतात. धावसंख्या पोचलेली आहे ती म्हणजे 14, 1 for 14 ऑन द बोर्ड. 14 धावा आपल्याला इकडे या वेळेला झालेल्या पाहायला मिळतात कॅपिटल्सच्या. अवधेश नितीन दवणे यांच्याकडून 501 रुपयाची देणगी आलेली आहे. धन्यवाद आपल्या या देणगीसाठी. येस, आपण बघता आहेत सुरेख गोलंदाजी आणि त्याला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न कॅपिटल करताना. कारण एका बाजूला रॉयल्सचा जर विचार केला, एक चांगला भक्कम संघ आहे. कॅपिटल्स मध्ये देखील तेच आपल्याला पाहायला मिळते, कारण त्यांच्याकडे जो संघ आहे तो देखील भारी संघ आहे. त्यामुळे आजचा महाफिनालेचा सामना जो आहे प्रेक्षकांना बघण्याचा सामना पाहायला मिळणार आहे. कारण रफ अँड टफ संघ आपल्याला इकडे पाहायला मिळते, तोडीस तोड देणारे संघ आपल्याला इकडे पाहायला मिळत आहेत. आणि त्या माध्यमातून आपण जर विचार केला तर आज मात्र महाफिनाले कोण गाठणार आहे हे देखील तेवढंच महत्वाचं आहे.
झालं ना ओके. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 14 आपण बघता आहात. यावेळेला पुन्हा एकदा तिसरे षटक घेऊन येतो आहे राऊंड विकेट कडून तृणाल विंदे आणि पहिल्या चेंडूला हलकासा पॉइंट कडे दिशा देतो आहे. विशाल मात्र समजूतदारपणाचा खेळ दाखवतो आहे कारण त्याला माहिती आहे की कुठे आक्रमण कुठल्या वेळेला करायचं आहे, हिटर कधी बनायचं आहे, टेक्निक कधी दाखवायची आहे, ही कामगिरी मात्र तो करत असताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. तर धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. धावसंख्या 15 आपल्याला पाहायला मिळते आहे. खूपच चांगल्या पद्धतीची प्लॅनिंग करून कोणाकडून मनीष. चला महेंद्र विंदे यांनी जर कॅच घेतला तर मनीष धानमेर यांच्याकडून 500 रुपयाची कॅश प्राइज लागू झालेली आहे. चला आमच्या उपाध्यक्षांचा वॉलेट ओपन होते आहे. पहिल्या सामन्यामध्येच महेंद्र विंदे हे देखील नेहमीच प्रोत्साहन देतात तर त्यांना देखील प्रोत्साहनासाठी इकडे पाहूया. तृणाल पुढचा चेंडू घेऊन येतो आहे. इकडे मात्र शफल आधीच केले जाते आहे कुमार कडून आणि स्क्वेअर लेगला चांगला फटका परंतु क्षेत्ररक्षण प्रयत्न करेल केला परंतु पायाला लागून फुटबॉल किकनं सीमारेषा पार चौका. महत्वाचं आहे तिकीट मात्र बुक करण्यासाठी सामन्याच्या विजयाचं लक्ष पुढे सर साऊंड हलका सकाट येते बिहाइंड द विकेट. यस पाहूया क्षेत्ररक्षण होईल. दुसरीचा कॉल येईल का नाही. इकडे मात्र दर्शन आमचा क्षेत्ररक्षण करतो आहे आणि एक धावेवर समाधान मानावं लागतंय ते म्हणजे फलंदाजांना. पुढे सरकते आहे. धावसंख्या बिनबाद 20. यस 2.3 एक विकेट आहे. यस सॉरी क्षमस्व असावं. चेंडू झालेले आहेत 3. 2.3 असं षटकाची परिपूर्णता झालेली पाहायला मिळते. चौथा चेंडू येतो आहे. यस डाऊन द हाफ स्टंप अँड व्हाईट चा इशारा पंचांकडून येताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. एक अतिरिक्त धाव मात्र नक्कीच मिळेल. धावसंख्या 21 to 121 ऑन द बोर्ड. विशाल ऑन स्ट्राईक. येस जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न विशाल इकडे करताना पाहायला मिळतो आहे. सकाळची वेळ आहे आणि पिचचा अनुभव घेताना कारण बघतो आता थोडंसं कडक ऊन यायला लागलेलं आहे. काल मात्र रात्री थोडासा पावसाचा जोर दिसत होता परंतु देवाची कृपा आहे तसं काही घडलं नाही आणि चांगल्या पद्धतीने आपल्याला आजचा हा फिनालेचा सामना देखील नक्कीच रंगतदार पद्धतीचा होईल कारण प्रेक्षकांना आवडीचे फटके पाहायचे असतात ते देखील नक्कीच दिसतील. परंतु सकाळची वेळ आहे थोडंसं ऊन जसं कडक होईल ग्राउंड आपला कडक होईल आणि मग नंतर फटकेबाजीची नजाकत पाहायला मिळणार. इकडे मात्र प्रयत्न केला गेला होता एका हाताने कदाचित 2 हाताने घेतल्याचा प्रयत्न असतात तर यावेळेला मात्र राऊंडच्या माध्यमातून कुमार तो डक्का उठला कारण एक धाव परिपूर्ण झाल्यानंतर दुसरीची मागणी होती पूर्ण झाली नाही. नक्कीच इकडे मात्र विकेटचं पतन.
तो नया बल्लेबाज आया है प्रणय, देखते हैं प्रणीत प्रणीत नवा फलंदाज येतो आहे आणि स्ट्राईक वर आपल्याला पाहायला मिळेल, कारण कुमारची जागा नक्कीच कुमारचा देखील चांगला प्रयत्न होता. एक चौकाराच्या माध्यमातून 7 धावांचे योगदान देऊन गेले आहे, परंतु कुठे ना कुठे घाई झाली. तिसरे षटक मार्गस्थ असतानाच रनिंग द बिटवीन, कारण इकडे तुम्हाला कदाचित वेगळ्या पद्धतीचा खेळ खेळायला पाहिजे होता, परंतु रनिंग द बिटवीनच्या माध्यमातून एकच धाव परिपूर्ण होऊ शकली असती, परंतु दुहेरी घेण्याचा प्रयत्न केला गेला आणि तिकडे मात्र झटका मिळतो आहे, तो म्हणजे कुमारच्या रूपाने आणि कुमारची जागा घेण्यासाठी इकडे त्याला प्रणीत पाहायला मिळतो आहे. पाहूया प्रणीत काय करतो आहे. या षटकातला शेवटचा चेंडू, कुणाल विंदे आपल्या कोट्यातील शेवटचा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज. यस, हलकासा कट केला जातो आहे दरम्यान गलीकडे आणि इकडे मात्र निर्धाव चेंडूने सांगता केली जाते आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 22, 2-22. यस, सुपर सॉंग्स वैशाली सावंत, जॉनीची आंख माझ्या डोळ्यामध्ये नक्कीच आणि मैफिल रंगणार आहे क्रिकेटच्या मैदानात. ज्या पद्धतीने जबरदस्त फटकेबाजीची नजाकत, बेधक मारायचा नजराणा आणि सुंदर क्षेत्ररक्षणाची आपल्याला अदाकारी देखील पाहायला मिळणार आहे. तर सुंदरसं असं वरुड मागेला प्रीमियर लीग 3 षटकांच्या समाप्तीनंतर वरुड कॅपिटल 22 धावांवर स्थिर आहे धावसंख्या. पाहूया चौथे षटक घेऊन आलेला आहे गोलंदाज, कोण करतो आहे गोलंदाजी. अनुराग, पुन्हा एकदा अनुराग याला वैयक्तिक दुसरं प्रणीत याच्यासाठी प्रत्येक षटकाराला 100 रुपयाची कॅश प्राइज लागू झालेला आहे सचिन तांडेल यांच्याकडून. पाहूया विशाला स्ट्राईक असेल अनुराग विंदे, गोलंदाजी ट्रॅक राईट टाइम ओव्हर द विकेट सज्ज आहे गोलंदाजीसाठी. यावेळेला मात्र पुन्हा एकदा कव्हर हाफ साईडला मात्र स्टायलिश फटका येतो आणि जस्ट आठवण करून दिली जाते गौतम गंभीर, सौरभ गांगुली या चांगल्या ज्येष्ठ आणि टॅलेंटेड फलंदाजांची, कारण या स्टाईल मध्ये विशाल यांच्याकडून फटके येतात. बिलकुल सेफ झोन मध्ये शॉट खेळले जात आहेत, हलके फुलके शॉट खेळले जातात, कुठेही आक्रमकता आपल्याला पाहायला मिळत नाही आणि त्या पद्धतीने काम केलं जात असताना पाहायला मिळतं. पाहूया प्रणीत यांच्यासाठी मात्र सचिन तांडेल यांनी षटकाराला 100 रुपयाचं कॅश प्राइज लागू केलेलं आहे. तर हे 100 रुपयाचं कॅश प्राइज कसं मिळवलं जाईल. अनुराग पुढचा चेंडू घेऊन येतोय, यावेळेला उंच टोला आहे आणि जाग्यात यष्टीरक्षक कॅच अजिबात सोडणार नाही, कारण कुणाल विंदे आहे त्याचं नाव. जेवण आहे ते आज विराज प्रयाग विंदे यांच्याकडून आपल्याला आहे. येस सर, थँक्यू. आम्ही आमच्या पूर्ण कॉमेंट्री बॉक्स, डिजिटल कॅमेरामॅन, स्कोरर्स आणि आम्ही 2 कॉमेंटेटर्स यांच्याकडून धन्यवाद की आज आपल्याकडून आम्हाला सेवा मिळते आहे. तर वरुड मागेला प्रीमियर लीग च्या वतीने देखील धन्यवाद.
दरम्यान तिसऱ्या विकेटचा झटका मात्र मिळतो आहे वरुड कॅपिटल संघाला. तर नवा फलंदाज येतो आहे तन्मय. कदाचित आज हटके प्लॅनिंग आहे, वेगळी प्लॅनिंग आहे, काहीतरी वेगळं करायची प्लॅनिंग आहे. कारण विशालला आपण बघितलं पहिल्या चेंडू पासून एकदम धीम्या गतीने खेळताना एकेरी धावेच्या माध्यमातून खेळताना पाहायला मिळतो आहे. तन्मय स्टार आहे, तो देखील चौथ्या षटकावर येतो आहे. म्हणजे ही काहीतरी वेगळी प्लॅनिंग इकडे आपल्याला सिजलेली पाहायला मिळू शकते. परंतु ह्याच्यामध्ये अजून काय वेगळं आणि काय व्हेरिएशन पाहायला मिळेल, काय टार्गेट सेट केलं जाईल हे देखील पाहण्याचं भाग्य आपल्याला मिळणार आहे. परंतु नजाकत काय असेल, कोण कोणावर करतोय भारी, गोलंदाज का फलंदाज एकमेकांवर करतात वार, ते मात्र बघायला मिळणार आहे. यस, दरम्यान क्षेत्ररक्षणामध्ये थोडंसं परिवर्तन करताना तृणाल विंदे आपल्याला पाहायला मिळत आहेत. पाहूया तन्मय विंदे, एक चांगला टॅलेंटेड फलंदाज या ठिकाणी. 2 चेंडू हाताळून झालेले चौथ्या षटकाची. तर 3.2 षटक आतापर्यंत संपलेली आहे. यावेळेला मात्र पुन्हा एकदा हलकासा पुश केला जातो आहे सिलिंग मिड ऑफ कडे. एकेरी धाव बोर्डावर लागते आहे. धावसंख्या 24 ऑन द बोर्ड. तर विशाल एकेरीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय 8 धावांवर खेळतो आहे. तर तन्मय मात्र येताना हलक्याच्या पद्धतीने पुश करतो आहे. चौकार षटकारांचा जर विचार केला तर एक षटकार कृणाल राऊतच्या फळीतून निघाला, एक चौकार कुमारच्या फळीतून निघालेला आपल्याला पाहायला मिळत. त्यानंतर काय खेळ सध्याला मिळत नाही. परंतु यावेळेला आक्रमकता विशाल मात्र बॅटला ओपन करतो आहे, खेळतोय मिड विकेटला, चांगला फटका साकारतोय, घेऊन येतोय चौकार. सुरेख यस. आणि दरम्यानकडे चेंडू आहे. क्षेत्ररक्षणाची कमालीची नजाकत मात्र इकडे ठेवलेली आपल्याला पाहायला मिळते आहे वरुड रॉयल्स कडून. कारण ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षण आहे, चेंडू तिकडे आणि तिकडेच येतो आहे. 5 चेंडू झालेले आहेत. सुरेख गोलंदाजी, काय अनुरागची गोलंदाजी चालली आहे, काय तृणाल विंदेची गोलंदाजी चालली आहे. कारण चौथे षटक संपायला येते आहे. धावसंख्या 28 वर स्थिर आहे. त्याच्या पलीकडे किती फुटकाचा चेंडू ग्राउंड रूट खेळला जातो. यस, नो मध्ये गाडी अडकली, कॉल इकडे मात्र फसला आहे. कौशिक काय म्हणशील, जबरदस्त रणनीती दाखली आहे. वरुड रॉयल्स काम करते आहे, जबरदस्त काम करते आहे. आणि इकडे पुन्हा एकदा मोठ्या विकेटचं पतन होते आहे. कारण काय आहे की एकच आहे, संयम बाळगला होता, आक्रमकता दाखवली नव्हती अजिबात. आणि चौथ्या षटकापर्यंत मी तर म्हणेन फक्त बांधून ठेवलं होतं. आणि तेच दिसलं इकडे अटॅकिंग करायच्या वेळेला मात्र रनआउटच्या माध्यमातून डकआउटला येतो. इकडे मात्र रणनीती फसलेली पाहायला मिळते. हे खरं रणनीती आहे वरुड रॉयल्सची आणि त्यांना यश मिळते आहे. यस, हॅलो. तर न्यू बॅटर्स पार्थ येतो आहे. त्याला नक्कीच महेंद्र विंदे यांनी जबरदस्त फिल्डिंग आणि जबरदस्त थ्रो केलेला आहे. कॅश साठी प्राइस आहे 500 रुपयाचं मनीष दानवेर यांच्याकडून. फिल्डिंग मास्तर जबरदस्त, ज्या ठिकाणी शॉट 30 यार्ड मध्ये आपल्याला त्यांना ठेवलं गेलेलं आहे आणि सुरेख क्षेत्ररक्षण देखील देत आहेत. ही कमालीची बाब आहे. इकडे वाटलं होतं की यस नो मध्ये मात्र कॉल फसला आणि विशालला मात्र डकआउटला. पाहूया पार्थ याच्यासाठी मात्र लवेश राऊत यांच्याकडून 3 षटकाराला 500 रुपयाची कॅश प्राइस लागू झालेली आहे. लवेश राऊत दातिवरे. पाहूया पार्थ काय करतो आहे. या टुर्नामेंट मध्ये थोडासा नाखुश असेल कारण या 5व्या पर्वामध्ये त्याच्याकडून जी फलंदाजी व्हायला पाहिजे होती ती का दिसत नाहीये. तर पुढचं षटक दुर्गेश. सुरेख चेंडू लेंथ लाईनचा वापर करून गोलंदाजीचा मारा देत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. कारण आज परफेक्शन पाहायला मिळते वरुड रॉयल्स. कारण पहिल्या षटकामध्ये एक तर तृणाल राऊत चांगल्या पद्धतीने खेळायला सुरुवात झाला होता. एका षटकानंतर त्याला मात्र डकआउटला पाठवण्यात आलं. त्यानंतर कुमार कुठेतरी चांगला सेट होत होता वाटत होता. कारण ज्या पद्धतीने फास्ट गेम म्हणजे रन ज्या हव्या आहेत, आज फिनाले डे आहे, इकडनं जो आउट तो या टुर्नामेंट मधून आउट. तर त्यासाठी विजयासाठी जी कामगिरी करणे ही गरजेचं आहे.
परंतु इकडे गोलंदाजी करणारा वरोर रॉयल्सचा संघ मात्र नक्कीच मजबूतपणा दाखवतोय. वेळ अजून गेलेली नाहीये. कॅपिटलला देखील ते करून दाखवावं लागेल एक चांगलं उद्दिष्ट तयार करण्यासाठी. यस, यावेळेला मात्र पार्थ तडपलेला आहे. गरमी सहन होत नाही. टोला उंच देतोय, लॉंगॉटला घेऊन येतोय षटकार. दुर्गेश पार्थ पुन्हा एकदा उंच ठेवला आहे. उंची आहे, लांबी नाहीये. पाहूया मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. टिप्पल कॅच आणि पार्थ पुन्हा एकदा डक्का उठला. एक चांगला फटक्याचा निदर्शनास आणून दिलं. आणि इकडे मात्र प्रेक्षक मात्र पाहतात, विचार करतात, नक्कीच एक षटकार आलाय, पुन्हा आम्हाला बघायला भेटेल. टोला उंच गेल्यानंतर वाटतंय नजर बसती आहे. फेल झालाय. पुन्हा एकदा कॅच. नक्कीच झटका असा या पद्धतीने मिळतो, आपल्याला पाहायला मिळतो आहे. खूपच जबरदस्त गोलंदाजी देखील आपल्याला इकडे पाहायला मिळते आहे. वरोर रॉयल्सला नक्कीच प्रशंसा करावी लागेल. क्षेत्ररक्षकांची प्रशंसा करावी लागेल, गोलंदाजांची प्रशंसा करावी लागेल. आणि कर्णधारांची जी कॅप्टन इनिंग चालू आहे ना, ती नक्कीच प्लॅनिंग इज प्लॅनिंग महत्वाची असते. आपण एक मॅप तयार करायचा असतो की या वेळेला VMPL मध्ये आमचं नाव कोरायचं आहे, तर आम्हाला काहीतरी करणं गरजेचं आहे, घडवणं काहीतरी गरजेचं आहे. आणि तेच घडते आहे मैदानाच्या आत. वरोर कॅपिटल्स काय करणार आहे? इकडे मात्र 34 धावा आतापर्यंत 5वे षटक मार्गस्थ आहे. कदाचित मोठ्या टार्गेटचा विचारच केला नव्हता, की मोठ्या टार्गेटचा जर विचार केला तर मोठी धावसंख्या मिळाली असती. परंतु बिलकुल तसं काही झालं नाहीये. तृणाल विंदेने गोलंदाजीची जी कसब सुरुवातीपासूनच पकड धरला सामन्यावर चांगल्या पद्धतीने, त्यानंतर अनुरागची चांगली साथ मिळाली. आणि नक्कीच आता आपल्याला जे दुर्गेशकडून पाहायला मिळते ते देखील प्रशंसाजन्य. षटकाराला देव मेहर यांच्यासाठी मनीष दानवेर यांचा वालेट ओपन झालाय. षटकाराला 200 रुपये. प्रत्येक षटकाराला 200 रुपये. देव मेहर. इकडे मात्र थोडीशी चर्चा होते दोन पंचांमध्ये. नोट आउट आहे ना, बॉल काउंट. श्री बँडचा आवाज यायला लागला आहे, येईल नक्कीच. त्यांचं देखील आपण स्वागत करूया ज्या वेळेला ते मैदानात एंटर करतील. यस दुर्गेश यावेळेला मात्र क्लीन कट आहे, क्लीन कट. यस देव मात्र डक्का उठला. कुठल्या पद्धतीचा खेळ साकारता आलाच नाही आज कॅपिटलला, कारण कॅपिटलचं इकडे थोडीशी प्लॅनिंग नक्कीच मला तरी वाटते कुठली तरी प्लॅनिंग नाहीये किंवा एकमेकांमध्ये ताळमेळ नाही दिसत आहे. हे खासियत आपल्याला इकडे पाहायला मिळते, कारण ताळमेळ एकमेकांमध्ये कॉल असणं गरजेचं आहे. आणि कुठेतरी काहीतरी दुखापत आहे का, पोटदुखी कुठेतरी आहे का असं म्हणावं लागेल, कारण ज्या पद्धतीने वरोर रॉयल्स काम करते तसं कॅपिटल काम करताना दिसत नाहीये. चला यस एक चेंडू आहे, या चेंडू नंतर मात्र पाणी घेऊन जायचंय मैदानामध्ये. आयोजक कमिटी थोडंसं आज सहकार्य करा. मी सर्व कमिटी मेंबर्सना विनंती करेल की थोडीशी गरमी आहे, तिसऱ्या षटकानंतर म्हणजे आपण पाणी घेऊन जाण्याचा एक मनसुबा, एक रूल्स तयार केला पाहिजे, नियम बनवला पाहिजे. यस सर, विराज दवणे यावेळेला येत आहेत, तर विराजसाठी देखील प्रसाद तामोरे याने वॉलेट ओपन केलेला आहे. प्रत्येक षटकाराला 100 रुपये कॅश प्राइज विराज प्रसाद कडून लागू झालेला आहे. आणि गरज देखील आहे नक्कीच आपल्या मित्रांच्या टीमला सपोर्ट देणे गरजेचंच आहे, कारण थोडंसं धावसंख्या कमी वाटते, कारण 34 वर स्थिरावलेली धावसंख्या आहे. तर 5व्या षटकातला शेवटचा चेंडू आहे. सुरेख कामगिरी पुन्हा एकदा दुर्गेश यांच्याकडून देखील 2 विकेट, फक्त एक षटकार खालेला आहे पारच्या माध्यमातून. आणि तिकडनं लगेचच पारला देखील डकआउटला पाठवला. इकडे मात्र हाफस्टंपच्या बाहेरचा चेंडू आणि वाईटचा इशारा येईल. एक अतिरिक्त धाव
मात्र नक्कीच मिळेल. नक्कीच दुर्वेश थोडासा निगेटिव्ह गोलंदाजीच्या माध्यमातून विचार करतो आहे की निगेटिव्ह गोलंदाजी आपण जर दिलीत तर खूपच चांगल्या पद्धतीने आपल्याला विकेट मिळतात. ज्या पद्धतीने मागे देवमेहरची विकेट हलकासा कट, ऍक्च्युली पॉइंटचा बादशाह म्हटलं जातं त्याला, परंतु एक चांगला फटका त्याला साकारता आला नाही पॉइंटला आणि हलकासा कट झाला. यावेळेला मात्र ऑनसाइड मध्ये खेळताना विराज आपल्याला पाहायला मिळतो ग्राउंड रूटने. आणि इकडे मात्र तन्मय सांगतो नको, धाव काय घ्यायची नाहीये कारण शेवटचा चेंडू आहे, शेवटचं षटक आहे, स्ट्राईक माझ्याकडे ठेवायची आहे. थोडंसं आगळं वेगळं काहीतरी करावं लागेल. कुठे ना कुठेतरी 60च्या पार जर धावसंख्या झाली. यश किनी आणि अमित तामोरे यांच्याकडून कोणासाठी? विराज. येस, विराज याच्यासाठी 100 रुपये अजून वाढलेले आहेत. म्हणजे विराज एक षटकाला 300 रुपयाची कमाई होणार आहे आणि संघाच्या धावसंख्येत देखील वाढ होणार आहे. तर पाहूया विराजला संधी मिळते कशी आणि काय केलं जातं आहे. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 35 ऑन द बोर्ड. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 35. पाहूया 50 पार आकडा दिसेल का, 60 पार आकडा दिसेल का, कारण तन्मय आहे तोपर्यंत कॅपिटल्सला एक चांगली संधी असू शकते. आज मात्र नक्कीच थोडंसं क्रमवारीमध्ये बदल केला. कॅपिटल संघाच्या कर्णधारांनी तन्मयने थोडंसं व्हेरीफाय केलं की वेगळ्या पद्धतीची आपण काहीतरी रणनीती बनवूया, परंतु ही रणनीती यावेळेला बनवायची नव्हती कारण आता इकडे तुम्हाला क्वालिफायर व्हायचं आहे. आता तुम्ही सुपर सिक्सर मध्ये आल्यात, तुम्हाला एक पाऊल फक्त सेमीफायनल किंवा फायनल हे घेऊन जाणार होतं. तर यावेळेला तुम्हाला तशी रणनीती बदलायची गरज नव्हती. नंबर रँकिंग जो तुमचा चालला होता त्या रँकिंगनेच खेळायचं होतं. तन्मयला थोडंसं इशारा यायचंच नव्हतं बिलकुल. तो ज्या क्रमांकावर येतो त्याच क्रमांकावर येणं गरजेचं होतं. यस, श्री बँड मात्र येतो आहे, स्वागत होणार आहे त्यांचं देखील जोरदार टाळ्याने. आणि नाचणारे शौकीन जे आहेत ते नाचण्याचा आनंद नक्कीच घेतील. आला आहे वरुण मागेला प्रीमियर लीगला गाजवण्यासाठी, एक प्रोत्साहन देण्यासाठी श्री बँड. आणि या श्री बँडचं देखील आगतम आहे, स्वागतम आहे, सुस्वागतम आहे, सुस्वागतम आहे. यस, वळूया मैदानाच्या शेवटचा षटक घेऊन आलाय, पहिल्या चेंडूला हल्ला येतोय मिड विकेटला, खतरनाक शॉट आहे. हॅलो 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 आगतम स्वागतम, वाईडचा इशारा आहे. यस, श्री बँड. धावसंख्या पोहोचली आहे 41, 42, 4-42. यस, ग्राउंड रूटने खेळला जातो आहे कच्ची किरण. येस, इकडे सांगितलं जाते आहे, मयूर सांगतो संधी आहे, विराजला प्राईज लावला आहे पण आपल्याला ते गमवायचं नाहीये. डॉट चेंडू येतील की काय, कारण 2 चेंडू झालेले आहेत फक्त. धावसंख्या 43. धन्यवाद बँजो. बँजो, थँक्यू थँक्यू थँक्यू. त्यांना सांग 2 मिनिटं. येस, थँक्यू 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 बँजो, थँक्यू.
मैदान थांबवा रे कोणीतरी. थांबा थांबा 2-5 मिनिटं थांबा. यस स्वागतम आहे तुमचं. शेवटचं षटक चालू आहे. आपण इकडनं तुमचा आनंद घेणार आहे. 1 मिनिट थांबा. शेवटचे षटक आहे. महत्वपूर्ण षटक आहे. महत्वपूर्ण खेळ आहे. इकडे मात्र विराट स्टाईल देतोय स्वतःची. नक्कीच आपल्या स्टाईल मध्ये खेळताना, परंतु एकेरी धाव स्ट्राईकला रोटेट केलं जाते आहे. 1 धाव मिळते आहे. धावसंख्या 44. 4-4-44 वरुड कॅपिटल. तर नक्कीच श्री बँडचं मी हार्दिक स्वागत करतो आहे. थांबायचं आहे. इनिंग संपली का मी तुम्हाला वाजवण्याची संधी देणार आहे. 10 मिनिटं तुम्हाला मिळणार आहेत. येस यावेळेला यॉर्कर व्हाईट यॉर्कर टाईप चेंडू आला. तन्मयला मात्र थोडंसं जमलं नाही, परंतु नक्कीच कुठे ना कुठे डॉट निर्धाव चेंडू. 4 चेंडू झालेली आहेत. पुनश्च एकदा धावसंख्या मात्र 44 वर स्थिर आहे. 2 चेंडू शेष आहेत. 2 मध्ये 1 की 2 देण्याचा प्रयत्न असेल, परंतु नाही. पुन्हा एकदा बॅट फिरली होती. चकमा खाला निर्धाव चेंडू आणि शेवटचा चेंडू असेल. तर कुठे ना कुठेतरी नियोजन चुकलेलं आहे कॅपिटल्सचं आणि त्यामुळे नक्कीच इकडे मात्र धावसंख्या. शेवटचा चेंडू नजराना काय. ओ पुन्हा एकदा बीट आणि निर्धाव चेंडू रनआउटच्या माध्यमातून अजून एक झटका मिळेल. तर धावसंख्या 44 स्थिर आहे आणि विजयासाठी उद्दिष्ट आहे 45. यस श्री बँड स्वागतम आगतम. हॅलो. यस कॅमेरामॅन श्री बँडची एंट्री होऊन जाऊ दे लाईव्हला. श्री बँड आगतम स्वागतम. आणि आजच्या मनोरंजनासाठी, आमच्या वरुड गावासाठी, आमच्या मागेल्या समाजासाठी काल त्यांची कालपासून सकाळपासून इच्छा. यस आम्हाला परवानगी द्या आणि तो बँड. हॅलो. हॅलो. आणि श्री बँड आपल्याला मैदानामध्ये एंटायर होताना ते सांगतात आम्हाला ही हौस आहे. वरुड मागेला प्रीमियर लीग साठी मनोरंजन द्यायचं आहे. तर त्यांचं देखील हार्दिक स्वागत. दमदार सामना मैदानामध्ये घेऊन आला आहे वरुड कॅपिटल्स आणि वरुड रॉयल्स. तर 45 धावांचा विजय लक्ष ठेवलं गेलेलं आहे.
ॲक्शन. त्यानंतर प्रेषित गंभीर इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळतं. एका साईडला वरोर टायटन, दुसऱ्या साईडला वरोर रॉयल चॅलेंजर्स. सरांच्या माध्यमातून कॉईन स्विंग केला जातो दोन संघांमध्ये. काटा समुद्र कौल केले आणि इकडे मात्र छापा आला. वरोर रॉयल चॅलेंजर्स संघ टॉस जिंकले निर्णायक असेल. पहिली फिल्डिंग स्वीकारतो. 6 षटकाच्या सामन्यात यश या टीमला कित्येक धावापर्यंत रोखण्याचा मनसुबा असेल. धावा तर काय सांगू शकत नाही, पण कमीत कमी धावा रोखण्याचा प्रयत्न करेल. अशा कुठले गोलंदाज त्यांच्यावरती आज भरपूर विश्वास असेल. एकच आपला वरोर एक्सप्रेस प्रजित अंबिरे. आणि या स्पर्धेला 5 पैकी किती स्टार देणार? या स्पर्धेला किती स्टार असं 5 पैकी? 3 स्टार आहेत. यश टॉस जिंकल्याचा निर्णय कसं? मी टॉस जिंकल्यास तुम्ही पहिली बॅटिंगच घेणार होतो. आता मनाविरुद्ध खेळायचं 6 षटक किती धावा बनवण्याचा प्रयत्न असेल? मी जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करेल. आणि या वर्षीचं VMPLचं आयोजन नियोजन बद्दल 2 शब्द. खूप छान आहे आयोजन नियोजन. सगळ्यांनी मेहनत घेतली आहे, कमिटीवाल्यांनी खूप छान केलेलं आहे. आणि अशीच स्पर्धा शांतप्रमाणे पूर्ण होई हीच इच्छा आहे. बस कोणाचं काय झालं नाही पाहिजे एवढीच इच्छा आहे. आणि या स्पर्धेला 5 पैकी किती स्टार? मी 5 देईल स्टार. टॉस बॉक्स मध्ये न्यूज असे टॉस जिंकला गेलाय. वरोर रॉयल चॅलेंजर्स या टीमने प्रथम क्षेत्ररक्षक स्वीकारत आमंत्रित केलंय वरोर टायटन्स संघाला. आपण मध्ये प्रथम फलंदाजी करा. थँक्यू सो मच कॅमेरामॅन हर्षदा. जाऊया पुन्हा एकदा आपण कॉम्पोकच्या दिशेने. मॅच क्रमांक 1 ला होते सुरुवात. सेकंड इनिंगच्या डाबल होईल सुरुवात. बँड पार्टी तिकडेच थांबेल. आता इकडनं मात्र तुम्हाला जेव्हा जेव्हा चौकार षटकार आणि विकेट जाईल तेव्हा वाजवण्याची संधी आहे. इनिंग ब्रेक मध्ये थोडंसं आम्ही जेव्हा सांगू तेव्हाच वाजवत जा. बाकी आनंद घ्यायचा आहे, नाचायचा आहे, गायचा आहे, जयघोष आहे, जल्लोष आहे. वरोर मागेला प्रीमियर लीग आहे. वरोर मागेला स्पोर्ट्स क्लब आयोजित वरोर मांगेला प्रीमियर लीग 2025 डे 4 ग्रँड फिनाले. कुठल्याही शुभकार्य करण्यापूर्वी आपण गणरायाला वंदन करतो. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्य सुस्वरबधा. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा त्रिवर मुद्रा. छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती 6 म्हणजे 36 हत्तींचे बळ. 3 म्हणजे प्रस्थान मुघलांना करणारे. प म्हणजे परत न फेडणारे. टी म्हणजे तिन्ही जगात जाणणारे. शिवाजी. शी म्हणजे शिस्तप्रिय. वा म्हणजे वाणींचे तेज. जी म्हणजे जिजाऊंचे पुत्र महाराज. म म्हणजे महाराष्ट्राची शान. हा म्हणजे हार न मानणारे. रा म्हणजे राजाचे हितचिंतक. आणि ज म्हणजे जनतेचे राजा. अशा छत्रपती शिवाजी महाराजांना कोटी कोटी प्रणाम. डे 4 ला होते सुरुवात. सेकंड इनिंगच्या डावाला होते सुरुवात. दोन्ही देखील संघांना ऑल द बेस्ट. डू ऑर डाय अर्थात जो संघ जिंकेल तो संघ सेमीफायनल टॉप 3 मध्ये पोहोचेल. आणि आजच्या दिवसामध्ये कुठला संघ टॉप 3 मध्ये पोहोचेल हेही पाहणं योग्य असेल. बोल भाऊ बोल. थांब 1 मिनिट. त्यासोबत बोल आणि जे नाव सांगतो ते लिहून ठेव. मॅच होते सुरुवात. पंचांचं ग्रीन सिग्नल आमच्यापर्यंत पोहोचले गेले. 2 पंच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. राज मांगेला आणि त्याच्या सोबतीनं लेग पंच प्रथम एकदा लेग पंच कोण आहे? मिलिंद प्रभू. असे 2 पंच पाहायला मिळतात. पंचांचं ग्रीन सिग्नल आमच्यापर्यंत पोहोचले गेले. मॅच होते सुरुवात. पहिला बॉल अप्रतिम फटका पाहायला मिळतोय. हलक्याच्या हातानं सॉफ्ट हँडनं खेळून काढलं. 1 रन कम्प्लीट. स्वतःचा व संघाचा श्री गणेश ओपन झालाय. पहिल्या चेंडूवरती 45 धावाचं टार्गेट मात्र सेट केलंय. 44 धावा टॉफल करत आणि 45 धावा टार्गेट सेट. पहिल्या चेंडूवरती सिंगल रन कम्प्लीट केली गेली. 2 फलंदाज मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतील. आशिष भानमेर आणि त्यांच्या सोबतीनं अनुराग. एका साईडला एक्सपिरियन्स, दुसऱ्या साईडला अपकमिंग. आशिष भानमेर 40+ मधील एक दिग्गज क्रिकेटपटू. अनेक उन्हाळे पावसाळे हिवाळे ज्याने टेनिस बॉल क्रिकेटचे गाजवले. आज
VMPL 2025 तो देखील हंगाम अक्षरशः गाजवलाय. याला प्रति इनसाइड एज, परंतु चेंडू सरळ शॉर्ट शॉर्ट थर्डमॅनला ट्रॅव्हल होतो. तोपर्यंत या बॉलवरती कुठलीही धाव मिळणार नाही. कालच्या दिवसामध्ये तन्मयने 5 चेंडू मागे 5 षटकार खेळले होते. त्यावेळेला अनुराग मैदानावरती गेला होता. तदनंतर तन्मयच्या सोबत फोटो पाडला होता. परंतु आज एकमेकांच्या विरोधी लढत असताना आपण पाहू शकतो, एका साईडला तन्मय विंडे, दुसऱ्या साईडला अनुराग विंडे. फुलटॉस स्वरूपातील बॉल यावेळेला फटका छान, परंतु डीप मध्ये क्षेत्ररक्षक चांगल्या पद्धतीनं चेंडू लढवला जाईल. तोपर्यंत 1 रन या बॉल वरती कंप्लीट. 1च्या माध्यमातून धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळेल. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 2 धावा. अनुरागने मात्र सलग 3 चेंडूमध्ये 3 षटकार खेळले तर शिव फक्त ग्रुप मात्र 500 रुपयाचा कॅश प्राइज, 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. सलग 3 चेंडू मागे 3 षटकार केले अनुराग विंदेला 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. विराजने मात्र जेल परिपूर्ण केलं तर मात्र सागर बेहेर, डॉक्टर सागर बेहेर यांच्या माध्यमातून 100 रुपये ते कॅश प्राइज मध्ये दिला जाईल. विराजला पाहूया. गोलंदाज पुन्हा गोलंदाज ट्रॅक वरती डान्सिंग डाऊन द ट्रॅक. पंचांचा सिग्नल राज मांगेला सरांचा सिग्नल आमच्या पर्यंत पोहोचला गेला. व्हाईट बॉल एक्स्ट्राची धाव फलकावरती आहे. एक्स्ट्राच्या माध्यमातून धावफलक आकार घेऊन धावफलकावरती धावा आपला पाहायला मिळतील. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर चांगली सुरुवात आतापर्यंत केली गेली. यावेळेला अलीगातर फटका पोचलाय निस्ताने चेंडूच्या खाली. यष्टी रक्षक चांगल्या पद्धतीने समाप्त होत असताना पाहाल अजून या षटकात अंतिम चेंडूचा खेळ शेष. 5 चेंडूचा खेळ समाप्त होतो. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 4 धावा धावफलकावरती अनुराग विंडे सस्तात बाद झाला. पाहूया त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये नव्यानं दाखल होत असताना पाहायला मिळतोय. मयूर. पाहूया मयूर कशा पद्धतीने खेळ करेल मैदानावरती देखील पाहणं योग्य असेल. यावेळेला सरळ क्लीन बॉल. यावेळेला यष्टांचा वेध घेणारा बॉल पाहायला मिळतोय. तन्मय विंडेचं सेलिब्रेशन आणि इकडे फलंदाज आणखीन एक. सर्व कमिटी मेंबर्स आपण मात्र मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. तन्मय विथ द बॉल विथ द बॅट दोघांमध्ये देखील खूप 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 चांगल्या पद्धतीने करत असताना पाहायला मिळते. कालच्या दिवसामध्ये विथ द बॅट, आजच्या दिवसामध्ये देखील विथ द बॅट विथ द बॉल मध्ये खूप चांगली कामगिरी केली. या मॅच मध्ये पहिलं षटक हाताळत असताना फक्त 4 धावा आणि 2 महत्वाचे विकेट प्राप्त केले. अनुराग विंडे तदनंतर मयूरने मध्ये पहिल्या चेंडूवरती मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न दिसत होता, परंतु सरळ चेंडू यष्टांचा वेध घेत असताना पाहायला मिळतोय. प्रथम
चेंडूला फक्त आणि फक्त दिशा देव पुढे सरसवतो तोपर्यंत या बॉल वरती 1 रन कंप्लीट. अशा पद्धतीनं 1.1 चा खेळ समाप्त. डावफलकावरती धावा 5, 2 विकेट गमावल्या गेल्या. सेकंड बॅटिंग करत असताना वरोल रॉयल्स या टीमच्या माध्यमातून आतापर्यंत खूप चांगली सुरुवात. वरोल कॅपिटल्स 45 धावांचं टार्गेट सेट केलंय, तरी देखील टफ फाईट होत असताना मैदानावरती मॅच. यावेळेला पुन्हा एकदा मोठा हिट करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू आणि फळीमध्ये संपर्क जरूर झाला, परंतु याही बॉलवरती निर्धाव चेंडू. त्यात बॉल आणखीन एक डॉट स्वरूपातील बॉल पाहायला मिळतो. नवीन खेळाडू विशाल आणि त्याच्या सोबतीनं आशिष दानवेर या 2 खेळाडूंना मैदानावरती जबाबदारीने खेळावं लागेल. कशा पद्धतीने जबाबदारीने खेळतील, 45 धावांचा टार्गेट कशा पद्धतीनं कंप्लीट केला तर इकडनं 45 धावा डिफेन्स केल्या जातील का वरोल कॅपिटल्स ह्या टीमच्या माध्यमातून देखील आपण पाहणार आहोत. मॅच अंतिम बॉल परत जाईल यामध्ये शंका नाहीये. यावेळेला आडव्या बॅटनं बॉलला खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडूचा सरळ शॉट फाईनल ट्रॅव्हल टीममध्ये क्षेत्ररक्षक आहे तोपर्यंत 1 रन कंप्लीट. 1 मजदार डावफलक आकार घेईल. डावफलकावरती धावा 3, चेंडूच्या समाप्तीनंतर 6. अजूनही मात्र 39 धावांची आवश्यकता असेल. तुमच्याकडे चेंडू आहे तब्बल 26, 27 चेंडू आहे. तिकडे फटका छान पद्धतीने पाहायला मिळतोय, परंतु क्षेत्ररक्षक चांगल्या पद्धतीने एफर्ट पाहायला मिळते. परंतु या बॉलवरती 1 रन कंप्लीट. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. गुड रनिंग बिटवीन द विकेट. गाडीच्या वेगानं आणि चित्ताच्या चपळीनं 2 धावा कंप्लीट करत असताना पाहायला मिळतं मैदानावरती विशाल आणि त्याच्या सोबतीनं आशिष धानवेर. आशिष धानवेर मैदानावरती जबाबदारीने खेळत असताना पाहायला मिळतात. 5 चेंडूचा सामना केला. 5 चेंडू मागे 5 धावा बनवल्यात. यावेळेला आडव्या बॅटने खेळण्याचा मनसुबा बळगला होता, परंतु चेंडू आणि फळीमध्ये नाहीये संपर्क. राज मांगेला ह्याचा सिग्नल आमच्यापर्यंत पोहोचला गेला. वाईट स्वरूपातील बॉल एक्स्ट्रा धाव, एक्स्ट्राच्या माध्यमातून फलकावरती धावा जोडल्या जातील तब्बल 9. चेंडू फेकून त्या षटकातील तब्बल 4. अजूनही 2 चेंडूचा खेळ शेष. पुन्हा एकदा गोलंदाज ट्रॅक वरती सज्ज होतो. याला प्रतिफटका बसण्याची छान आहे, परंतु फटका छान पद्धतीने खेळून गेला. डीपमध्ये प्रोटेक्शन आहे. तन्मय विंदे काही कमालीची फिल्डिंग देखील त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. या बॉलवरती देखील एकच धाव. इकडे मात्र मैदानावरती सिंगल आणि डबलला प्राधान्य देत असताना पाहायला मिळतील. लास्ट टू गो. अंतिम आणि शेवटचा चेंडू घेऊन कुमार सज्ज होते. स्ट्रायकरवरती विशाल पव्या. विशाल कशा पद्धतीनं P2च्या षटकाच्या अंतिम चेंडूवरती समाचार घेईल. याला आडव्या बॅटने खेळण्याचा मनसुबा बाळगला होता, परंतु चेंडू आणि फळीमध्ये नाहीये संपर्क. षटक संपलंय. 2 षटकाच्या अखेरीमध्ये डावफलकावरती धावा 10. डबल फिगरमध्ये डावफलक पाहायला मिळते. तर मैदानावरती पाणी घेऊन जायचं आहे. करतात कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये हर्षद गौरव, डिजिटल स्कोरर सुमित राऊत, स्कोररच्या भूमिकेमध्ये हर्षल विंदे आपला पाहायला मिळतात. इकडे चांगल्या पद्धतीची कॅमेरामॅनची भूमिका अदा करत असताना हर्षद गौरवच्या माध्यमातून
पाहूया मैदानावरती तिसऱ्या षटकाला सुरुवात गोलंदाजी ट्रॅकवरती तन्मय सज्ज होते. बघता राऊंड विकेट चांगल्या पद्धतीने चेंडूला खेळून गेलो. एक रन कमप्लीट. पुन्हा एकदा एक मध्य धावफलकावरती धावा 11. येणारे 23 चेंडू आणि धावा बनवायचे तब्बल 34. 23 चेंडू मागे 34 धावांची आवश्यकता. मॅच ऑन गेम ऑन. पहिला सामना अप्रतिम होत असताना पाहायला मिळते. ग्रँड फायनल अर्थातच फायनलचा डे. 365 दिवस या स्पर्धेची आतुरतेने वाट पाहिली होती. ती स्पर्धा अंतिम टप्प्यामध्ये येत असताना पाहायला मिळते आपल्याला. याला चॉप केलाय. अप्रतिम फटका पाहायला मिळतो. चेंडू मात्र पॉइंटला धन करत डीप मध्ये प्रोटेक्शन देव पुढे सरसवेल तोपर्यंत या बॉलवरती 2 रन कंप्लीट. चांगल्या पद्धतीची रनिंग देखील पाहायला मिळते. मैदानावरती टॅनचा कडका डगआउट मधनं दोन्ही देखील फलंदाजांकरिता येत असताना पाहायला मिळते. आशिष आणि त्याच्या सोबतीनं विशाल धावफलकावरती धावा. 2 चेंडूच्या समाप्तीमध्ये 13. पहिल्या चेंडूवरती सिंगल. दुसऱ्या चेंडूवरती दुहेरी धाव. अशा पद्धतीने 2 चेंडू मागे तन्मयने 3 धावा खर्च केल्या त्या दुसऱ्या षटकामागे. वैतरीचा दुसऱ्या संघासाठी तिसरं षटक पुणे चेंडूला सोडून दिला. पाहूया पंचांचा कुठला इशारा होता आमच्यापर्यंत. पंच सांगतात की हा चांगला चेंडू पाहायला मिळतोय. परफेक्ट यॉर्कर वाईट यॉर्करचा मारा केला यावेळेला. आणि इकडे मध्ये निर्धाव चेंडू डॉट बॉल. अशाच पद्धतीनं डॉट स्वरूपातील चेंडू हाताळावा लागतील. इकडनं बॅटिंग करणाऱ्या टीमला सिंगल डबल आणि चौकार षटकाराला देखील मैदानावरती प्राधान्य धावा लागेल. डान्स इन डाऊन ड्रॅग पुढे खेळणारा फटका डीप मध्ये प्रोटेक्शन. एक्स्ट्रा कव्हरला 1 रन कंप्लीट. सिंगल अँड डबल सातत्यानं प्रयत्न चालू आहे. धावफलकावरती धावा 4 चेंडूच्या अखेरीमध्ये 14. शेवटच्या षटकातील अजूनही 2 चेंडूचा खेळ शेष. तिसऱ्या षटक प्रगती पथावर थोडंसं मात्र क्षेत्ररक्षणामध्ये व्यवस्था करत असताना तन्मयच्या माध्यमातून तन्मय टू आशिष याला चॉप केलाय. पंचांकडे लाऊड अपील परंतु पंचाचा कुठलाही इशारा येत नाही. या निर्धाव चेंडू तत्पाल आणि अंपरचं नाव लिहि राजाने कोणाचं आणखी एक निर्धाव चेंडू. शेवटचा अंतिम चेंडू पाहायला मिळतो या षटकातील. काय कमालीची गोलंदाजी राहिली तन्मय विंदे ह्याच्या माध्यमातून. अप्रतिम सेन्सिबल क्रिकेट लेझर बॉल मध्ये सातत्याने आपण पाहतो. चेंडू ज्या दिशेने येतो त्याच दिशेने चेंडू मात्र फक्त आणि फक्त दिशा दिली. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ यावेळेला फलंदाजाने दर्शवले गेले. षटक संपले. 3 षटकाच्या समाप्तीला 15. पार गंभीर वाढ एफर्ट. काय कमालीचा एफर्ट पाहायला मिळतं. अगदी चेंडू मात्र चौकाराकरिता गेला असा परंतु ज्या पद्धतीने समुद्रामध्ये सूर मारली जाते त्याच पद्धतीने बॉलवरती सूर मारली. आपल्या संघाकरिता तब्बल 3 धावा रोखवल्यात. वॉट फिल्डिंग अप्रतिम एफर्ट. ऍब्सोल्युटली राईट अँड फॅन्टास्टिक क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं पार गंभीरच्या माध्यमातून. पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू डॉट बॉल. आणखी एक निर्धाव चेंडू. इकडे जशा पद्धतीने डॉट बॉल येतील प्रेशर प्रेशर आणि फक्त मैदानावरती प्रेशर. बॅटिंग करणारी टीम वरळ वायल्ड टीम वरती येत असताना आपल्याला पाहायला मिळते. कमबॅक करावा लागेल. विशाल आणि त्याच्या सोबतीनं आशिष दानवे या खेळाडूंना यावेळेला कव्हरच्या दिशा फटका छान पद्धतीने पाहायला मिळतो. 1 रन कंप्लीट. सेकंडचा कॉल आहे का? यस डेफिनेटली
सिंगल होती तिकडे मात्र डबलला कन्व्हर्ट करतात. चांगल्या पद्धतीचं कॉलिंग पाहायला मिळालं. दोन्ही देखील फलंदाजांच्या माध्यमातून 2 मध्ये धावफलक आकार घेत धावफलकावरती धावा 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 18. येणारे 15 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता. इकडनं मात्र रणनीती वाढली जाते. पाहूया कशा पद्धतीनं खेळ केला जाईल मैदानावरती. यावेळेला आडव्या बॅटने बॉल केला डीप मध्ये प्रोटेक्शन, परंतु एकच धाव. इकडनं मात्र सिंगल आणि डबलला प्राधान्य द्यावं लागेल. जिकडे सिंगलला तिला डबल मध्ये कन्व्हर्ट करावं लागेल. पुन्हा एकदा इक्वेशन लांब होत असताना पाहायला मिळते. येणारे तब्बल 14 चेंडू आणि धावा बनवतो 26. 14-26 हे समीकरण. काय वेळ इकॉनॉमी काय शिल्लक राहिले. मिस्टर कुमारच्या माध्यमातून फक्त 4 बॉल मध्ये 4 धावा खर्च केले. खूप चांगल्या गोलंदाजीची पाहायला मिळते. या वेळेला प्रतिफटका सावडेश डीप मध्ये प्रोडक्शन, परंतु त्याच्या दस्तकाला मस्तकाला दस्तक देऊन अशाच पद्धतीनं प्रत्येक सिक्सला 100 रुपये कॅश पुढे जाऊ. यावेळेला प्रतिफटका पुन्हा एकदा हुक केलं. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. पार गंभीर मागच्या बॉलवरती काय फिल्डिंग पाहायला मिळाली. यही बॉलवरती चांगल्या पद्धतीने चेंडू लढवलं. त्यानंतर खेळून गेला फटका. षटक संपला. 4 षटकाच्या अखेरमध्ये धावफलकावरती धावा 26. आशिष दानवे पहिल्या 3 षटकामागे शांत होते, परंतु या षटकामागे त्यांच्या बॅटनं चेंडू पाहायला मिळेल का. तर यस, डेफिनेटली पंचांचा कुठलाही इशारा आमच्यापर्यंत पोहोचला गेला नाहीये. निर्धाव चेंडू टप्पा. इकडे आता आशिष दानवेरला प्रत्येक षटकाराकरिता त्यांचे लहान बंधू मनीष दानवेर यांच्याकडनं 100 रुपयाचा कॅश प्राइज लागू आहे. पाहूया फक्त आणि फक्त 11 बॉल मध्ये 3 मोठे हिट खेळायचे, परंतु इकडे 3 मोठे हिट खेळून देतील का. समोरचा संघ देखील तुलनाबळ आहे. आतापर्यंत त्याने देखील खूप चांगला प्रवास राहिला या स्पर्धेमध्ये. यावेळेला एक्स्ट्रा कव्हरला चांगला फटका पाहिला होता. डीप मध्ये प्रोडक्शन आहे. देव मेहर चेंडू पर्यंत पोहोचेल तोपर्यंत 1 रन कंप्लीट. 1 मध्ये धावफलक आकार घेईल. धावफलकावरती धावा 27-27 या अंकावरती पाहायला मिळते. इकडे धावफलक धावांची गरज आहे 18. यावेळेला फुलटॉस बॉल पनिश केलाय डीप मध्ये क्षेत्ररक्षक, परंतु एफर्ट. परंतु पाहूया पंचांचा कुठला इशारा आमच्यापर्यंत पोहोचला जाईल. प्रेक्षकांना देखील विचारलं जातं की एक्झॅक्ट मैदानावरती षटकार आहे की बॉल स्टॉप. प्रेक्षकांनी सांगितलं गेलं की हा चेंडू स्टॉप आहे. अर्थातच प्रेक्षकांचं म्हणणं यावेळेला मानलं जातं आमच्या आयोजकाच्या माध्यमातून. जाऊ पण एकदा मॅचच्या दिशेने.
यावेळेला फुल टॉस बॉल ओव्हर दी बॉल आहे गोलंदाजाच्या डोक्यावर मध्ये क्षेत्ररक्षक चांगल्या पद्धतीने चेंडू अडवले. एक रन कमी सेकंडचा कॉल. डेंजर एंडला थ्रो डायरेक्ट हिट ऑलवेज डेंजरस. ज्यावेळेला डायरेक्ट हिट लागतो त्यावेळेला हृदयाच्या स्पंदाने वाढ होतात. पाहूया जिकडे सिंगल तिकडे डबल, जिकडे डबल तिला टी बॉल मध्ये कन्वर्ट रनिंग पाहायला मिळते. इकडे मात्र पाहूया पंचांचा इशारा आमच्या पर्यंत पोहोचला गेलाय. 3 धावा सुखरूपपणे कंप्लीट केला. काय रनिंग आहे दोन्ही देखील फलंदाजांच्या माध्यमातून. दोन्ही 40 प्लस आहेत ना ते खेळायला घेतली नाही दोघे 40 प्लस दोन चेंडूचा विशेष आहे. धावफलकावरती धावा 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 32 32 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. येणारे 8 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. थोडंसं माझा थकवा जाणवला दोन्ही देखील फलंदाजांना, कारण की आशिष धावे 40 प्लस आहेत आणि विशाल ते देखील चांगल्या पद्धतीनं खेळ करत असताना मैदानावरती 8-13चं इक्वेशन 8-13चं समीकरण. काय बॅटिंग केली मैदानावरती दोन्ही देखील फलंदाजांनी. 8 चेंडू 13. काय झालं 3 रन पहिल्या चेंडूवरती डॉट बॉल, दुसऱ्या चेंडूवरती सिंगल, तिसऱ्या चेंडूवरती दुहेरी धाव, चौथ्या चेंडूवरती 3 धावा. अशा पद्धतीने धावफलकावरती धावा 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 32 धावा धावफलकावरती आहेत. येणारे 8 चेंडू आणि तुम्हाला तब्बल धावा बनवायचे 13. पंचांचा निर्णय अंतिम असेल स्पर्धेमध्ये. लक्ष द्या प्लीज आणि कृपया करून पंचांची वाद करू नका. आपलेच खेळाडू आहेत, आपलेच पंच आहेत याची दक्षता असू द्या. प्रत्येक खेळाडूंना ही स्पर्धा न स्वार्थासाठी ना पैशासाठी फक्त आणि फक्त आपण खेळतो आपल्या मागेल्या समाजासाठी. याला फुलटा स्वरूपातील बॉल ऑन साईडला फटका केला. डीप मध्ये प्रोटेक्शन. 1 रन कंप्लीट. तर मग वेगाने आलाय चांगल्या पद्धतीने चेंडूला कॅरी केला, परंतु गोलंदाजाच्या हातामधून चेंडू विसरला गेला. जर गॅदर झाला असता तर नक्कीच रनआउट होण्याची दाट शक्यता असते, परंतु 2 धावा कंप्लीट केल्या. काय रनिंग पाहायला मिळते सातत्यानं. जिकडे सिंगल असते तिकडे डबल मध्ये कन्वर्ट करतात दोन देखील फलंदाज. आशिष दानवेर त्याच्या सोबतीनं विशाल. लास्ट टू गो. अंतिम चेंडू 5व्या षटकातील. यावेळेला फटका मिड विकेटला डीप मध्ये क्षेत्ररक्षण आहे. पुन्हा एकदा 1 रन कंप्लीट. सेकंडचा कॉल. डेंजर एंड कडे थ्रो. विकेट जाण्याची दाट शक्यता, परंतु चुकीचा पाहायला मिळाला. त्याच्याच कारणासाठी फलंदाज सुखरूपपणे आपल्या क्रीजवरती पोहोचला गेला म्हणायला हरकत नाहीये. जिकडे एकच धाव होती तिकडे सिंगलला डबल मध्ये रूपांतर केलंय. चांगल्या पद्धतीची रनिंग पाहायला मिळाली मैदानावरती. कॅमेरामॅन हर्षद गोरख आपण प्रेक्षकांना देखील दाखवायचं आहे स्क्रीनवरती. कॅमेरामध्ये कैद करायचं आहे. जुन्या मैदानावरती टॅक टू क्रिकेट 6 चेंडू 9 3 धावा एक्स्ट्रा आहे. परंतु आता पाहूया
मॅच टफ अँड फाईट, डू ऑर डाय. जो संघ जिंकेल तो संघ टॉप 3 मध्ये पोहोचेल. जो संघ पराभूत होईल त्या संघाला VMPL 365 दिवस पुन्हा एकदा वाट पाहावी लागेल 2026 मध्ये. आता पाहूया डू ऑर डाय, पाहूया कुठला संघ टॉप 3 मध्ये पोहोचेल. यावेळेला पहिल्या चेंडूवरती क्लिप बॉल सरळ यष्टांचा वेट घेणारा बॉल पाहायला मिळतो. फर्निचर डिस्ट्रॅक्ट आउट. पाटीलांचं धन्यवाद. स्पर्धेच्या माध्यमातून कविता त्यांच्या माध्यमातून स्पर्धेकरता 20,000 ची देणगी दिली गेली आहे. जुया मैदानावरती 5-9 वाडा मॅच अप्रतिम अगदी पैसा वसूल सामना पाहायला मिळतोय. ग्रँड फिनाले फायनल डे. आज फायनल डे मध्ये सर्व संघ टॉपचे आहेत, सर्व खेळाडू टॉपचे आहेत. मॅच देखील रंगतदार असताना पाहायला मिळतो. पहिला सामना अगदी चुरशीचा सरतोय मैदानावरती. यावेळेला वेट अँड वॉच, उंची जास्त लांबी कमी का? यस डेफिनेटली यावेळेला चेंडूने क्षेत्ररक्षकाला निवडलाय. या वेळेला देखील विकेटचं पतन. फलंदाज क्रमांक बाद बाद बाद. मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय दुर्गेश ला मैदानावरती करावा लागेल आपल्या संघाकरिता कमबॅक. हॅट्रिक बॉल घेऊन गोलंदाज ट्रॅक वरती. ग्रँड फिनाले मधील पहिली हॅट्रिक कंप्लीट होईल का? या स्पर्धेतील तिसरी हॅट्रिक फायनल डे मधील पहिली हॅट्रिक होईल का? पाहूया. स्लोवर चेंडू चांगल्या पद्धतीने फटका केलेला ऑन साईडला डीप मध्ये. क्षेत्ररक्षण फक्त सिंगल रन. इकडे मात्र आशिष दानवे स्वतःकडे स्ट्राईक ठेवेल. आशिष दानवेने असे कित्येक सामने आपल्या संघाकरिता जिंकून दिलेत, परंतु आज त्यांना जिंकून द्यावा लागेल. त्यांच्यावरती संघाला पूर्णपणे विश्वास. 3-8 एक मोठा हिट. जर या चेंडूवरती षटकार आला तर मग 2 मध्ये 2. परंतु पाहूया कशा पद्धतीने कॅल्क्युलेशन आशिष दानवेच्या माध्यमातून. यावेळेला चेंडूला सोडून दिलं. नो बॉल ट्रमल्याच्या बाहेर. येस डेफिनेटली राज मांगेला ऍब्सोल्युटली राईट अँड फॅन्टास्टिक निर्णय आमच्यापर्यंत पोहोचला गेलाय. चांगल्या पद्धतीनं पाहिलं की एक्झॅक्ट मैदानावरती चेंडू पिचच्या बाहेर पडलाय की पिचच्या मध्ये आहे आणि पंचाने चक्र फिरवलाय. फलंदाजाला सुधारण्या संधी. फॉलिंग स्पीड बैठक येण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू आणि फळीमध्ये नाहीये संपर्क. निर्धाव चेंडू डॉट स्वरूपातील बॉल. फ्री बॉल. लायसन बॉल वरती मोठा फटका आलेला नाहीये. आता प्रेशरची शिटी मैदानावरती वाजली गेले. 2 चेंडूचा खेळ शेष. 2 मध्ये धावा बनवत तब्बल 7. मॅच ऑन गेम ऑन. जर चेंडूवरती मोठा फटका आला तर अंतिम बॉल वरती 1 धाव राहू शकते आणि कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम आपण पाहतो. कंपल्सरी 7 धावा हे बनवाव्याच लागतील बॅटिंग करणाऱ्या टीमला. परंतु 7 धावा थांबवल्या जातील का? गोलंदाज राकेश. यावाला बैठक 1 रन घेतली जाईल. यस डेफिनेटली आता अंतिम बॉल वरती षटकार राहू शकते का? इकडे विकेट सॅक्रिफाईस करण्यास
भाग पाडला इकडे सिंगल डबल यस डेफिनेटली 2 रन कंप्लीट. आता मैदानावरती धावा बनवायच्या आहेत 1 बॉल मध्ये 5 रनची आवश्यकता आहे. विश्वनाथजी धवणे सरांचे शुभ आगमन त्यांना मुख्य व्यासपीठावर येण्याची कृपा करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. ज्याने दांडी गावाचं नाव साता समुद्र पलीकडे नेलं. दांडी गावाचं नावच नव्हे तर पालघर जिल्ह्याचं नाव देखील साता समुद्र पार नेलं. ते आज आपल्या समोर अधिकारी फटका छान क्षेत्ररक्षक अप्रतिम फटका इकडे आशिष दानवे मी आहे अजूनही मी हार मानलेली नाहीये. सामना जिंकला गेलाय इकडे सेलिब्रेशन मी अगोदरच म्हणत होतो अंतिम बॉल पर्यंत हा सामना जाईल. मी अगोदरच म्हणत होतो आशिष दानवेकडे एक्सपिरियन्स द बेस्ट टीचर अनुभव हा तुमच्या आयुष्यामधील सर्वश्रेष्ठ गुरु म्हणून का गणला जातो यावेळेला त्याने मैदानावरती दाखवलं गेलंय. मनीष दानवे यांच्याकडनं 100 रुपयाचा कॅश प्राइज वर मॅच अगदी पैसा बसून सामना. फायनल डे मध्ये पहिला सामना काय चुरशीचा रंगलाय. कैलास दवणे यांच्याकडून 100 रुपये. राईट अँड फंटास्टिक सचिन दानवेर 100 रुपये. सचिन दानवेर यांच्या माध्यमातून देखील 100 रुपये कॅश प्राइज लागू झाला होता. आशिष दानवेर यांच्या करिता काय मॅच रंगली अगदी पैसा बसून. इकडे आता परदेशी काढत असताना प्रवीण मेहर यांच्या माध्यमातून आशिष दानवेरला 200 रुपये मॅच फिनिश साठी. एकूण फक्त 600 रुपये आमच्या कॉम्प्लेक्स मध्ये जातात. काय मॅच रंगली